नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, पारंपरिक शेती हा केवळ ग्रामीण भागापुरता मर्यादित व्यवसाय आता राहिलेला नाही। आजच्या युगामध्ये तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतीशी संबंधित व्यवसाय अगदी शहरी भागात देखील यशस्वीपणे करता येतात। विशेषतः जे तरुण शहरांमध्ये राहून उद्योग सुरू करू इच्छितात त्यांच्यासाठी शेतीविषयक काही व्यवसाय हे उत्तम पर्याय ठरू शकतात। कमी जागेमध्ये आणि कमी भांडवलामध्ये देखील काही व्यवसाय हे सुरू करता येऊ शकतात आणि नफ्यासोबतच तुम्ही पर्यावरणासाठी देखील फायदेशीर हे व्यवसाय ठरवू शकता। तर मग चला जाणून घेऊयात कुठले असे व्यवसाय आहेत ते। तर यातील सर्वात पहिला व्यवसाय आहे ते म्हणजेच टेरेस गार्डनिंग। मित्रांनो, शहरामध्ये गच्चीचा वापर फक्त कपडे सुकवण्यासाठी न करता ते किचन गार्डन म्हणून वापरला तर त्यातून चांगला व्यवसाय निर्माण होऊ शकतो। टोमॅटो, मिरची, पालक, कोथिंबीर, मेथी यांसारखा भाजीपाला तुम्ही गच्चीमध्ये, कुंड्यांमध्ये किंवा ग्रो बॅगमध्ये सहज उगवू शकता। टेरेस गार्डनिंगचं प्रशिक्षण घेऊन इतरांना मार्गदर्शन करणं, रोपं विकणं, ऑर्गॅनिक खतं विकणं अशा सेवा देऊन तुम्ही तुमचा व्यवसाय वाढवू शकता। त्यानंतर पुढचा व्यवसाय आहे ते म्हणजेच मशरूम शेती। मित्रांनो, मशरूम हे पौष्टिक आणि बाजारामध्ये महागड्या दराने विकलं जाणारं उत्पादन आहे। त्याची शेती घराच्या गॅलरी, गोडाऊन किंवा टेरेसमध्ये केली जाऊ शकते। फारशा प्रकाशाची गरज नसल्यानं बंद जागेत देखील त्याचं उत्पादन घेता येतं। मशरूमची मागणी हॉटेल्स, सुपरमार्केट आणि आरोग्यप्रेमी ग्राहकांमध्ये सतत वाढतीये। विशेषतः ऑयस्टर मशरूम आणि बटन मशरूमची शेती ही शहरी भागामध्ये अत्यंत फायदेशीर ठरते। त्यानंतर पुढचा व्यवसाय आहे ते म्हणजेच मायक्रोग्रीन शेती। मायक्रोग्रीन म्हणजेच भाजीपाल्यांची अंकुरलेली रूपं, ज्यामध्ये काही दिवसामध्ये ते तयार होतात आणि अत्यंत पौष्टिक असतात। शहरी भागामध्ये ही शेती अत्यंत लोकप्रिय आजकाल होतीये। मायक्रोग्रीनरीसाठी मोठ्या जागेची गरज नाही, फक्त काही ट्रे, उत्तम बियाणं आणि योग्य हवामान याची काळजी घेतली तर घरातच तुम्ही त्याचं उत्पादन घेऊ शकता। उपाहारगृह, फिटनेस प्रेमी आणि हेल्दी डाएट करणाऱ्या ग्राहकांमध्ये त्याची आजकाल मोठी मागणी आपल्याला पाहायला मिळते। त्यानंतर पुढचा व्यवसाय आहे ते म्हणजेच कंपोस्ट खत तयार करणे। शहरी भागामध्ये सेंद्रिय कचऱ्याचं प्रमाण मोठं आहे। घरातील फळफळावळं, भाजीपाल्याचे उरलेले भाग, गार्डनमधील पानं इत्यादी वापरून कंपोस्ट खत तयार करता येतं। ही सेंद्रिय खतं गार्डनिंग करणाऱ्यांना विकून चांगलं उत्पन्न तुम्ही मिळवू शकता। कंपोस्टिंग मशीन लावून किंवा छोटे प्रकल्प राबवून या व्यवसायाची सुरुवात करणं शक्य आहे। पर्यावरण सक्षम आणि नफा यांचं सुंदर मिश्रण म्हणजेच कंपोस्टिंग खत। त्यानंतर पुढचा व्यवसाय आहे तो म्हणजेच हायड्रोपोनिक्स शेती। मित्रांनो, मातीशिवाय शेती यालाच हायड्रोपोनिक्स शेती म्हणतात। ही आधुनिक शेती पद्धत शहरामध्ये वाढत्या लोकसंख्येमुळे लोकप्रिय होतीये। शुद्ध पाण्यामध्ये पोषक द्रव्यांचा वापर करून भाज्या आणि फळं उगवली जातात। ही शेती बंद जागेमध्ये, कंट्रोल्ड वातावरणामध्ये करता येते। सुरुवातीला गुंतवणूक करावी लागते, परंतु त्यामध्ये उत्पादनाची गुणवत्ता, शाश्वतता आणि मार्केट डिमांड एकदम जबरदस्त असते। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने जर तुम्ही शहरामध्ये राहत असाल तर तुम्ही हे शेतीपूरक 5 व्यवसाय नक्कीच करू शकता, ज्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।